नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। यूट्यूबर सार्थक सचदेवाने आपल्या एका रिसेंट यूट्यूब व्हिडिओमध्ये मुंबईतील अनेक सेलिब्रिटींच्या रेस्टॉरंटमध्ये पनीरच्या शुद्धतेची चाचणी केली। यामध्ये विराट कोहलीचं 18 कम्युन, शिल्पा शेट्टीचं बॅस्टियन आणि बॉबी देओलचं सम प्लेस एल्स या रेस्टॉरंटचा समावेश होता। या सर्व रेस्टॉरंट्समधील पनीर आयोडीन टेस्टमध्ये पास झालं, म्हणजेच त्यात स्टार्च आढळलं नाही। पण गौरी खानच्या टॉरी रेस्टॉरंटमधील पनीरच्या चाचणीत स्टार्चची उपस्थिती दिसून आली, कारण आयोडीन टेस्टमध्ये पनीरचा रंग काळा निळा झाला। सार्थकने यावर आश्चर्य व्यक्त करत म्हटलं, शाहरुख खानच्या रेस्टॉरंटमध्ये नकली पनीर, माझे तर होशच उडाले। या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे आणि टॉरी रेस्टॉरंटने त्वरित यावर प्रत्युत्तर दिलं। त्यांनी आपल्या अधिकृत रेस्टॉरंटमध्ये म्हटलं, आयोडीन टेस्ट ही स्टार्चची उपस्थिती दर्शवते, पनीरच्या शुद्धतेची नाही। आमच्या डिशमध्ये सोया बेस्ड इन्ग्रेडियंट्स आहेत, ज्यामुळे ही रिॲक्शन अपेक्षित आहे। आम्ही आमच्या पनीरच्या शुद्धतेची आणि इन्ग्रेडियंट्सच्या गुणवत्तेची खात्री देतो। टॉरीने यावर स्पष्टीकरण देताना सांगितलं की त्यांच्या पनीर पॅटीच्या कोटिंग प्रोसेसमुळे स्टार्चची उपस्थिती आहे, पण पनीर शुद्ध आहे। या व्हिडिओमुळे चांगलीच कॉन्ट्रोवर्सी रंगल्याचं दिसून येत आहे। फूड एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की आयोडीन टेस्ट ही फक्त स्टार्च शोधण्यासाठी आहे आणि ती पनीरच्या शुद्धतेचा अंतिम पुरावा नाही। दरम्यान सार्थकने मजेशीरपणे टॉरीच्या प्रक्रियेवर कमेंट केली, मग आता मी बॅन झालो का? पण तुमच्या रेस्टॉरंटमधल्या फूडची टेस्ट खरंच अप्रतिम आहे।